सिक्स फ्लोअर चढून आला एवढा दम. ते काय ते पुढे कळेलच, पण त्याआधी आज होतं विकेंड आणि विकेंड म्हटलं म्हणजे मिक्स फिलिंग, ज्यात निवांत बसून टाईम स्पेंड करायला मिळतो. त्यासोबतच वीकभरापासून जमा केलेली राहिलेली कामं उरकवायची आणि सोबतच घराची डीप क्लिनिंग पण. सकाळी उठून दोघांचीच इथे सायकलवर चर्चा चालू होती. सायकलची काही कामं बाकी होती म्हणून ते इथे सायकल स्टोअरमध्ये घेऊन गेले. काही वेळानंतर आम्ही वैदेहीला सायकल शिकवायला घेतली. ते इथे पॅडलिंग शिकवत होते तिला. त्यानंतर आम्ही बाईक राईडही घेतली. वरती जायला निघालो आणि बघतो तर काय, लिफ्टची लाईटच गेलेली होती. खूप वेळ वेट केल्यानंतर आम्ही ठरवलं की स्टेअर्सने जायचं आणि सिक्स फ्लोअर चढून आम्ही तर खूप दमलो. घरी येऊन फ्रेश झालो. त्यांनी इथे जेवण केलं. मी माझी अशी उसळ एन्जॉय केली. त्यानंतर इव्हनिंगला आम्ही बाहेर गेलेलो. आता घराबाहेर पडलो की पाणीपुरी तर घेणारच. छान अशी ही गरम पाणीपुरी एन्जॉय केली. वैदेहीने पण एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही काही ग्रॉसरी शॉपिंग केली. आम्ही बाहेर पडलो की वैदेही पेट शॉपमध्ये खूप एन्जॉय करते. तिला या फिशसोबत कॅटसोबत बोलायला खूप आवडते. तिथे एवढ्या क्यूट कॅट्स होत्या ना, वैदेहीला तर खूप आवडल्या. तिथे छान असे ना मिठू होते, स्पॅरोज होते, कॅट्स होत्या, खूप सारे असे पेट्स होते. पण आम्हाला तिथल्या या कॅट्सची पिल्लं आम्हाला खूप आवडली. त्या खूप अशा क्यूट आणि अडोरेबल दिसत होत्या. घरी परत आलो. रात्री आम्ही टेस्टी अशी वीकेंड स्पेशल दालबाटी बनवली, जी यांची फेवरेट डिश आहे आणि वीकमधून एक दिवस तरी दालबाटी फिक्स आहे. टेस्टी अशी दालबाटी खाऊन आमच्या दिवसाचा शेवट केला आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.